नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी अशी देवी बघितली आहे का, जी स्मशानात पूजली जाते, जी तंत्रविद्येमध्ये मानली जाते? एका हातामध्ये दारूची बाटली आणि बकरा तिचं वाहन असून स्मशानामध्ये अशी ही देवी असते. ना कोणती कल्पना, ना कोणती लोककथा, ही आहे कलियुगातली सर्वात रहस्यमयी देवी, जी बाटलीमध्ये बंद करते काम, क्रोध, लोभ जसे पाप, आणि जेव्हा रूप बदलते तेव्हा होते मसाणी मेलडी देवी. कोण आहे ही देवी? तिचं नाव घेतल्यावरती दुष्ट शक्तींचा नाश होतो, अशी ही कथा, जी कोणी कधीही पूर्ण सांगितली नसेल. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. पण आपण त्या देवीच्या एकदम विपरीत आकराड विकराड आणि भयानक स्वरूपाला भेटण्या अगोदर त्यांच्या एका दिव्य स्वरूपाला भेटूयात, जे असं रूप जे तेजस्वी, शांत आणि दिव्यतेने भरपूर भरलेलं आहे. तर चला मग मी तुम्हाला मेलडी माताची उत्पत्ती कथा सांगते. तर चला मग कहाणी सुरू होत आहे सतयुगातील शेवटच्या अध्यायाची. एक विशाल नगरी होती. त्यामध्ये दैत्य अमरुवा मायावी आणि खूप आकराड विकराड विशाल होता, ज्याने तिन्ही लोकांमध्ये आतंक माचवला होता. त्याच्या अत्याचारांनी सृष्टीमध्ये हाहाकार माजला होता. खूप वर्ष त्याने त्रास दिल्यावर देवसुद्धा त्याच्या पुढे पराजित झाले होते. अमरुवाला वरदान होतं की कुठलीही दैवी शक्ती त्याला मारू शकत नव्हती. देवतांनी चिंता करून महादेवीची स्तुती केली. तेव्हा आदिशक्ती सिंहवाहिनी जगदंबा प्रगट झाली. तेव्हा त्यांच्यासोबत 10 महाविद्या आणि त्यांच्या शक्ती प्रगट झाल्या होत्या. मग पुन्हा देवांचो अमरुवा राक्षसांसोबत महासंग्राम चालू झाला. पूर्ण युद्ध चालू झालं. हे युद्ध 5000 वर्षांपर्यंत चालू राहिलं. तेव्हा अमरुवा संकटात सापडून तो तिथून पळाला. सायला सरोवरामध्ये जाऊन तो लपला. त्याच्या मागे नवदुर्गा देवी आणि सर्व शक्ती सुद्धा गेल्या. अमरुवा सरोवरमधून निघून एक मेलेल्या गायच्या हाडपिंजरमध्ये जाऊन लपला. त्याने विचार केला की इथे देवी शक्ती येणार नाही. देवींनी तिथे जाऊन बघितलं की शत्रू गायच्या पिंजरामध्ये लपलेला आहे. सर्व उभ्या राहून गेल्या, कारण मृत गायचं हाडपिंजर हे अशुद्ध मानलं जातं. तिला कोणी शिवू शकत नव्हतं. ह्या अशुद्ध गायच्या पिंजरामधून दैत्याला काढणं खूप असंभव होतं. त्याला बाहेर काढल्याशिवाय त्याचं वधसुद्धा होऊ शकत नव्हता. अशा विषम स्थितीमध्ये देवी विचारात पडता त्यांनी त्यांचे हात रगडले. विचार करत असता त्यांनी हात रगडून मळ काढला आणि त्याची मूर्ती बनवली. मंत्रांद्वारे त्या मूर्तीमध्ये प्राण टाकले गेले. त्यातून बालस्वरूप प्रगट झाली मेलडी माता. तिच्या डाव्या हातात खंजर आणि उजव्या हातामध्ये बॉटल होती. मेलडी माता बोलल्या, हे माताओ, तुम्ही माझं आवाहन का केलंस मला सांगावे. देव्यांनी सर्व गोष्ट सांगितल्यावर कन्याने त्या हाडपिंजरमध्ये जाऊन प्रवेश करून अमरुवा राक्षसाचा वध केला. याच्यावरनं त्यांनी सिद्ध केलं त्यांचा जन्म बंधनात बांधण्यासाठी नाही, तर बंधनाला तोडून त्याच्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी होता. सगळ्या देवांनी जय जयकार केला आणि सर्व सृष्टी अमरुवाच्या आतंकांपासून मुक्त झाली. पण देवी जर स्वतः प्रगट झाल्या असत्या तर स्वतःचं काम संपल्यावरती त्या निघून गेल्या असत्या. पण इथे त्यांची रचना करून त्यांना आवाहन केलं गेलं होतं. म्हणून सर्व देव्यांनी त्यांचा परीक्षा घेण्याचा निर्णय केला. सर्वात प्रमुख होती चामुंडा देवी. त्यांनी मेलडी मातेला सांगितले, ह्या कन्येला कामरूप कामाख्या नगरीमध्ये पाठवायचं. कामाख्या त्यावेळेला तंत्रमंत्र आणि कालीविद्येमध्ये पारंगत होता, जो आज आसाम क्षेत्रामध्ये आहे. पण ह्या नामहीन कन्येने तिथे सुद्धा जर विजय मिळवला तर सिद्ध होणार की कलियुगामध्ये ही सर्वात शक्तिमान देवी आहे. त्यावेळेला कामाख्या नगरीवरती नुरिया मसाणचा पेहरा होता, जो खूप भयानक होता. तो कामाख्याचा मुख्य पेहरेदार होता. पण देवीने त्याला सुद्धा परास्त केलं आणि त्याच्यावरती विजय मिळवला. कामाख्या नगरीमध्ये प्रवेश होताच त्यांनी बघितलं तंत्र मंत्र, जादू टोना, काली विद्या हे खूपच प्रमाणामध्ये होतं. यांना परास्त करायला खूप वेळ लागणार होता. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी सर्वांना एकत्र करून मिसळून काचेच्या बाटलीमध्ये टाकले. भूत प्रेत पिशाच यांना सर्वांना बकरा बनवून
त्यावरती स्वार होऊन त्या हातात बाटली घेऊन बाहेर आल्या. सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवांनी तिच्यावरती फुलांचा वर्षाव केला आणि तेव्हापासून बकरा त्यांचं वाहन बनलं आणि त्यांचं नाव पडलं मेलडी. मेलडी देवी, ज्या 10 महाविद्यांच्या मळापासून उत्पन्न झालेली माता. चामुंडा माता म्हणाल्या, ज्या तंत्रमंत्रांवर लोकांना त्रास दिला जातो त्याच्यावरती विजय मिळवणारी तू मेलडी. तर अशा प्रकारे मित्रांनो मेलडीची उत्पत्ती झाली. जर याच्या पुढचे स्टोरी किंवा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा. थँक्यू.